तर जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप साऱ्या शुभेच्छा दोनही संघांना. निलेश 11 जावळे विनर्स आणि आर रायडर्स वहाड दोन्ही संघांचे समान गुण झालेत. खरं तर समान गुण झाले होते शैलस्मृती तरगर संघाचे सुद्धा, परंतु त्यांनी सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली होती आणि त्याचमुळे ते क्वालिफाय झालेत. त्यामुळे एका मॅचमध्ये सर्वोत्तम खेळ करून मात्र क्वालिफाय झालेत आणि त्यातून यांनी सुटका करून घेतली ती तरगर संघानं. तरगर संघ म्हणत असेल तुम्हाला काय करायचं ते करा आता, आणि आम्ही आता मात्र सुखरूप आहोत. इथे मात्र लढावं लागेल. नवीन हळदणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. UNPL मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. टेन्शन आहे चेहऱ्यावर आता मात्र. प्रमोद कडू टेन्शन आहे, समीर शेठ पाटील यांच्यावर सुद्धा, अमरजी पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा. परंतु जाऊया मॅच कडे. पहिलं षटक सुपर ओव्हरचं. प्रथमेश कोळी तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून प्रथमेश कोळीवर मात्र हल्ला. प्रसाद गरजच्या बॅट मधून येतोय षटकार. बोला गणपती बाप्पा. सुपर ओव्हरच्या कोणत्याही धावा वैयक्तिक कामगिरीमध्ये ऍड केल्या जाणार नाहीत. सुपर ओव्हरची कोणतीही विकेट वैयक्तिक कामगिरीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. चांगला बॉल होता यावेळेस मात्र. खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येते. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावर. पाहूया सुपर ओव्हर मध्ये फायनल टोटल काय होते. ही धावसंख्या 10, 12 की 15 की त्याच्याही पुढे जाईल, कारण दोन्ही विस्फोटक असे फलंदाज आहेत. एका बाजूला प्रसाद गरज जावळ्याचा, दुसऱ्या बाजूला संदेश गोंधळी बामण डोंगरी. आणि विस्फोटक खेळ नेहमी सातत्यानं, आणि दोनही व्यावसायिक खेळाडू आहेत. प्रतियश व्यावसायिक संघाकडून नेहमीच त्यांचा खेळ पाहायला मिळालाय आजपर्यंत. तालुका निहाय स्पर्धा असू द्या, खुल्या गटातली स्पर्धा असू द्या, हे दोनही खेळाडू तेवढंच उत्तम दर्जाचं क्रिकेट मात्र सातत्यानं खेळत आलेत. परंतु समोर प्रथमेश कोळी तो सुद्धा तेवढाच टॅलेंटेड क्रिकेटर. यावेळेचा हा चेंडू पाहूया. दिशा पाहिली जाईल. इथे मात्र पहा शिराणा थ्रो आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता हा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. सुपर ओव्हरला स्कोर कार्ड सुद्धा PTCने चेंज केलाय. हलक्या हातानं यावेळेस मात्र चेंडू ढकललाय. खरं तर मगाच्याच मॅचची पुनरावृत्ती पाहायला मिळते. संदेश गोंधळीला अजूनही तसंच वाटतंय. मागच्या मॅचमध्येच मला स्ट्राईक रोटेट करून द्यायची आहे, आणि तसंच काहीच तदनंतर त्याचे हात डोक्यावर गेले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. त्याच्या डोक्यामध्ये अजून तेच आहे, कॅप्टनला मात्र स्ट्राईकवर आणायचं. परंतु संदेश गोंधळी तेवढाच विस्फोटक फलंदाज आहे. तेवढीच क्षमता त्याच्याकडे आहे, तेवढीच टॅलेंट त्याच्याकडे आहे. प्रथमेशचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. बट विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल, व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाजीमधून. पहा चेंडू थोड्याफार कमी प्रमाणात मध्ये वेग त्याचा मंदावतो. काही चेंडूंमध्ये जास्त वेगानं गोलंदाजी करतो, आणि हे मिश्रणयुक्त गोलंदाजी प्रथमेश कोळी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 10 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा हिट मात्र चांगल्या ठिकाणी नेईल. फिरून टाकला होता हा चेंडू. इथे मात्र अपील पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. बॅकअप नाहीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही केलाय. एकच धाव. सिंगल रन. लेग बाईचा इशारा मात्र येतोय पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 या आकड्यावर. व्हेरिएशन्स गोलंदाजी पाहायला मिळते, आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला मात्र आपल्या अष्टपैलू खेळाडूंना प्रभावित करत आलाय. आजपर्यंत प्रथमेश कोळीनं अनेक मैदानं गाजवलेत. हा चेंडू फार निर्णायक असेल. इथे एखादी बाउंड्री, एखादा षटकार आला तर या सुपर ओव्हरच्या थरारामध्ये मात्र निलेश 11 जावळे संघ थोडासा वरचा ठरू शकेल. चांगला बॉल. क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर. सटीक लाईन आणि लेंथ, आणि शेवटच्या बॉलवर मात्र कॅप्टनचा त्रिफळा उडवलाय. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळते. 11 धावा झाल्यात. एक गडी बाद. 12 धावांची गरज आर रायडर्स वहाड संघाला. उल्वा नोड प्रीमियर लीग नाईट स्पर्धा सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी चान्स आहे. चान्स आहे. संधी आहे. आर रायडर्स वहाडला सुद्धा करणं. ह्या धाबा मात्र पहा काय बॉल होता. कमाल केले. कम्प्लिटली यॉक केलं होतं. बुंध्यात टाकलेला चेंडू. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू.
11-1 12 धाबांची गरज आहे. कोणता संघ जिंकणार? आजच्या रात्रीमध्ये मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय ते या सुपर ओव्हर कडे, आणि सुपर ओव्हर अशासाठी खेळवली जाते 3 संघांचे समान गुण झालेत, परंतु एक संघाचा स्कोर जास्त होता. शैलस्मृती तरघर संघ त्या संघानं मात्र क्वालिफाय केलाय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 79 धाबा त्यांनी केल्या होत्या, त्याचमुळे त्या जोरावरती क्वालिफाय केलेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं कमांड योद्धाजनं 3ही सामने गमावले. आर रायडर्स संघानं 2 सामने जिंकले होते, 1 सामना गमावला. निलेश 11 जावळे विनर्स संघाने सुद्धा 2 सामने जिंकले, 1 सामना गमावला. त्यामुळं स्कोर आपण पॉइंट्स टेबलमध्ये इक्वल झाली होती, आणि त्याच कारणास्तव इथे कुठल्याही रनरेटचा आधार न घेता खरं तर सुपर ओव्हर हा नियम ऑक्शनच्या वेळी समजावण्यात आला होता, आणि त्याच नियमाच्या आधारावर मात्र सुपर ओव्हर 11 धाबा 12 धाबांची आवश्यकता. आर्यन भोईर आता संपूर्ण दारोमदार जी आहे ती आर्यन भोईरकडे. निलेश 11 जावळे विनर संघाचं भवितव्य कोणाकडे असेल तर ते आर्यन भोईरकडे. प्रमोद कडू यांची सुद्धा धाकधूक वाढली असेल, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं असेल तर ते सुद्धा आर्यन भोईरच करू शकेल. मोरावे गावचा गोलंदाज त्याच्यावर विश्वास ठेवलाय. निलेश 11 जावळे विनर्स टीमनं गोलंदाजीचे ऑप्शन्स बरेचसे होते. प्रवीण मुंबईकर या संघामधून खेळतात, मनीष कडू चांगले गोलंदाज आहेत, अलंकार कोळी गोलंदाजी करतात, परंतु मोराव्याचा आर्यन भोईर मात्र आज निलेश 11 जावळे विनर्स टीमला सुपर 8चा रस्ता दाखवणार का, याकडे मात्र आजच्या रात्रीतल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं लक्ष लागले. 6 बॉल 12 रन्सची आवश्यकता. सामना टाय झाला तर बॉल आउट. आर रायडर्स वहाड नीड 12 रन्स फ्रॉम 6 बॉल. चला बॅटर पाठवा. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 फलंदाज असणार आहेत. आर रायडर्स वहाड संघाकडून प्रथमेश कोळी, कुणाल कोळी आणि रितेश कोळी, हे 3 फलंदाजांना 12 धावा काढाव्या लागणार आहेत. प्रथमेश सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे, कॅप्टन आहे, जबाबदारी आहे, परंतु इथे काय घडणार, एक्झॅक्ट काय होणार आहे कोणालाच माहिती नाहीये. परंतु एक चांगला रोमांच मात्र UNPL न मात्र दाखवलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. थरार तर आणलाय तुमच्या समोर, आणि नाविन्य देण्याचा प्रयत्न मात्र या सुपर ओव्हरच्या निमित्तानं केला जातोय. सगळे क्रीडा रसिक आता मात्र अगदी स्क्रीन समोर एकटक लावून बसले असतील. कोणता संघ जिंकणार, हा 4था संघ सुपर 8 मध्ये जाणारा कोणता असेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा पहिल्यांदा क्वालिफाय केलं, त्यानंतर दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघ क्वालिफाय केलंय, आणि 3रा संघ होता तो शैलस्मृती तरघर संघ, आणि 4था संघ मात्र कोणता आहे. या धावा डिफेंड केल्या तर निलेश 11 जावळे विनर्स, धावा चेस झाल्या तर आर रायडर्स वहाड, एका बाजूला प्रमोदजी कडू संघ मालक, दुसऱ्या बाजूला समीर शेठ पाटील संघ मालक, एका बाजूला कॅप्टन प्रसाद गरद, दुसऱ्या बाजूला कॅप्टन प्रथमेश कोळी. कोणता कर्णधार आज मात्र यशस्वी होतोय, कोणता संघ मालकाचा डाव मात्र यशस्वी लागणार, याकडे मात्र सगळ्या क्रीडा जगाचं लक्ष लागलंय. 12 धाबा करायच्या आहेत, आणि जोडी आले आर रायडर्स वहाड टीम कडून प्रथमेश कोळी आणि कुणाल कोळी. चला स्पीडअप करा. 12 करायचे, 2 षटकार, मॅच फिनिश असं बोलायला काय जातं, परंतु आता सध्या परिस्थिती काय असेल फलंदाजांची, काय करायचं, मोठे फटके खेळायचे, सिंगल डबल्स घ्यायच्या, ही द्विधा मनस्थिती फलंदाजांची असते जेव्हा मैदानामध्ये तुम्ही खेळ करण्यासाठी जातात. प्रेशर मॅच आहे, दबाव आहे या मॅच मध्ये. सुपर ओव्हरचा थरार मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. 12 धाबांची गरज आहे क्वालिफाय करण्यासाठी. या सुपर ओव्हरला जिंकायचं असेल आणि जिंकून इथून मात्र क्वालिफाय करायचं असेल तर मात्र 12 धावा. परंतु या डिफेंड केल्या मोराव्याचा गोलंदाज आर्यन भोईरनं, तर मात्र जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल तो निलेश 11 जावळे विनरचा. जाऊया मॅच कडे.
आर्यन भोईर तयार. प्रथमेश कोळी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज कुणाल कोळी आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज आर्यन. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा मात्र येतोय. डॉट बॉल. डेड बॉलचा इशारा. प्रेशर मॅच आहे. प्रेशर मॅच आहे. दबाव आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आर्यन भोईर. ओ फिरून खेळला हा फटका. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिल्याच बॉलवर चौकारानं श्री गणेशा करतोय कॅप्टन प्रथमेश कोळी. चांगलं इम्प्रुव्हायझिंग पाहायला मिळालं स्ट्रोक मध्ये. प्रथमेश कोळीच्या पॅटमधून आलेल्या चौकारानं आता मात्र समीकरण उरलंय. 5 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. निलेश 11 जावळे विनर्स की RR रायडर्स वहाळ. सोक्ष मोक्ष लागणार पुढच्या 5 मिनिटांमध्ये आणि कमालीचा हाय व्होल्टेज मुकाबला मात्र पाहायला मिळतो या दोनही टीम्स मध्ये. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. आर्यनचा हा चेंडू जाऊन सरळ शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. चौकारानंतर आता मात्र टाळ्या वाजल्या जातील. निलेश 11 जावळे विनर्सच्या पाठीराख्यांकडून. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. मगाशी आपण पाहिलं असेल तर आर्यननं विकेट घेतला होता प्रथमेश कोळीचा इनिंग सुरू असताना आणि तोच गोलंदाज तोच फलंदाज. यावेळेस आडवा पॅटनं हा स्ट्रोक बॉलला पाठवलाय. वाडा कॅच. परंतु पाहूया तिथे कमाल केले ऋतिक कडून मात्र उंच झेपावत. हा झेल नाही, ही कॅच नाही तर मॅचच जणू आपल्या बाजूने ओढले. क्लास दाखवलाय. उच्च दर्जाचं उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालंय. अभिनंदन केलं जातंय कारण इथे षटकार आला असता तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता विकेट गेल्यानंतर मात्र दबाव जाणवेल. स्ट्रोक चांगला होता मिड विकेटला. पाहू शकता आपण रिप्ले मधून PTC लाईव्हच्या माध्यमातून. शेवटपर्यंत चेंडूवर ठेवली नजर आणि पहा झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. कमाल कमाल केले आणि जबरदस्त झेल. झेल हे एक्स्ट्रा एफर्ट्सच तुम्हाला विजयाकडे नेऊन देणारे ठरतात. तुम्हाला काहीतरी वेगळं करावंच लागतं मॅच मध्ये. सोप्पा कोणताच विजय नसतो. इथे एक्स्ट्रा ओतलेत. कमाल केले ऋतिकनं. शेवटची विकेट आहे मैदानामध्ये आणि सुपर ओव्हरला फक्त 2 विकेट गेल्या तर मॅच फिनिश. आर्यनचा हा बॉल. यावेळेस मात्र जोरदार अपील पाहायला मिळते आणि अपील स्वीकारले. फलंदाज बाद. निलेश 11 जावळे विनर्स क्वालिफाय. सुपर 8 मध्ये दाखल होणारा चौथा संघ. आर्यन भोईरनं मात्र मॅच जिंकवले. मोराबेच्या गोलंदाजानं कमाल केले. बाद केले दोनही फलंदाज आणि इथे मात्र RR रायडर्स वहाळ सारख्या बलाढ्य संघाला मात्र पराभवाचा धक्का. सुपर ओव्हर मध्ये नमवून क्वालिफाय करतोय प्रमोदजी कडू आणि त्यांचा संघ. निलेश 11 जावळे विनर्स. पाहू शकता स्क्रीनवर हे चेहरे, हे आनंदाचे क्षण निलेश 11 जावळे विनर्स संघाचे. अभिनंदन टीम निलेश 11 जावळे विनर्स. हार्ड लक RR रायडर्स वहाळ. षटकार जिथे अडवला ना तिथेच मी तर म्हणेन मॅच वर शिक्कामोर्तब केलं.